अकोल्यातल्या देशमुख फाईल परिसरातील एका घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। मात्र आरोग्य विभागाची रुग्णवाहिका 1.5 तास होऊनही पोहोचली नसल्यानं आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा उघड झालाय। अकोल्याच्या देशमुख फाईल परिसरात शॉर्ट सर्किटमुळे एका घराला अचानक आग लागून संपूर्ण साहित्य भस्मसात झालं। या आगीत एक वृद्ध महिला अडकून 10 ते 15% जळाली। यावेळी नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दल व रुग्णवाहिकेला कॉल केला। मनपाची अग्निशामक गाडी वेळेत पोहोचली, मात्र आरोग्य विभागाची 108 रुग्णवाहिका घटनास्थळापासून 10 मिनिटांच्या अंतरावर असून सुद्धा 1.5 तास उलटूनही न आल्यानं आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला। शेवटी नागरिकांनी ऑटो रिक्षातून महिलेवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं। रुग्णवाहिकेच्या विलंबाबाबत संतप्त नागरिकांनी प्रशासनावर तीव्र शब्दात सडकून टीका करत तातडीनं कारवाईची मागणी केली। दरम्यान महाराष्ट्रात दिवसेंदिवस अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असून हा प्रश्न आता विधिमंडळात उपस्थित होतो का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। आज देशमुख फाईल परिसरात एक घटना घडलेली आहे। तिथं एक वयस्कर म्हातारी राहत होती। वैरागाडे यांचं सरनेम आहे। ती म्हातारीला चालता येत नाही, फिरता येत नाही। त्या घरात ती एकटी राहत होती। त्यांचे नातेवाईक त्यांना जेवण खावण सगळं हे देत होते। परंतु तिथं घटना अशी घडली की तिथं जे इलेक्ट्रिक मीटर किंवा लाईन आहे तिथं शॉर्ट सर्किट झालेला आहे। त्या शॉर्ट सर्किटमुळे तिथे आग लागली। ते पेटल्यानंतर आम्ही प्रशासनाला तेव्हा इथून कन्फर्म केलं, म्हणजे तिथं कंप्लेंट केली, तर प्रशासनाच्याद्वारे आम्हाला काही सुविधा भेटलेली नाही आहे। आणि सुविधा मागता मागता आम्हाला 1 तास झालेला आहे। ॲम्ब्युलन्सचा टायमिंग आम्ही सेट केला। ॲम्ब्युलन्स किती वाजता आली, आम्ही किती वाजता कॉल लावला। कॉल लावताना आमचे बंधू होते इथं, की पहिला कॉल कधी लावला तुम्ही सांगा। 2 वाजून 50 मिनिटांनी कॉल लावला, 3 वाजून 36 मिनिटांनी ॲम्ब्युलन्स आली, तेव्हापर्यंत आम्ही पेशंटला पोहोचवलं होतं। याकरिता आम्ही प्रशासनाला असा एक संदेश देत आहोत की गरिबाच्या घरातून काही अशी इमर्जन्सी कॉल गेले तर तातडीनं कारवाई करण्यात यावी। जर तुम्ही कोणाच्या चांगल्या व्यक्तीच्या घरी आग लागली असती तर तिथं 10 गाड्या आल्या असते। अग्निशामक दल हे बरोबर टायमिंगवर पोहोचला, आग विझवली। त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सची जी आमची गरज होती, ॲम्ब्युलन्सची सक्त गरज होती, कारण की ती म्हातारी होती।